कल्पना करा, डोंगराच्या कड्यावर उभा असलेला एक प्राचीन किल्ला, खाली लालसर खडक आणि खडकांमध्ये कोरलेली इतिहासाची हजारो वर्षांची गोष्ट. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कर्नाटकातील बदामी किल्ल्यावर. एक असा किल्ला जो केवळ दगडांचा नाही, तर शौर्य, कला आणि स्थापत्यकलेचा जिवंत इतिहास आहे. बदामी किल्ल्याची उभारणी झाली होती ती 6व्या शतकात, जेव्हा चालुक्य राजवंश दक्षिण भारतावर राज्य करत होता. याच बदामी शहराला पूर्वी वातापी असे नाव होते. इतिहास सांगतो की चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याच ठिकाणाहून आपल्या साम्राज्याचा विस्तार करत होता. डोंगरावर अभेद्य दुर्ग बदामी किल्ला हा 2 डोंगरांवर उभारलेला आहे. एक वरचा किल्ला आणि एक खालचा किल्ला. वर पोहोचण्यासाठी आजही तुम्हाला दगडी पायऱ्या चढाव्या लागतात आणि प्रत्येक पायरीवर इतिहास तुमच्याशी बोलत असल्याचा भास होतो. खाली पसरलेले बदामी शहर आणि समोर अगेस्त तलाव, हे दृश्य पाहिल्यावर शब्द थांबतात. शिल्पकलेचा अद्भुत खजिना आणि बदामी किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथील गुहा मंदिर. या गुहांमध्ये भगवान शिव, विष्णू, महावीर यांची अप्रतिम शिल्प कोरलेली आहेत. विशेषतः नटराजांच्या 18 भंगिमा पाहिल्यावर असं वाटतं की दगडही नाचू शकतात. ही शिल्पकला चालुक्य स्थापत्य शैलीचा सर्वोच्च नमुना मानली जाते. फक्त शांततेचा साक्षीदार नव्हता. कधी चालुक्य, कधी राष्ट्रकूट, तर कधी विजयनगर साम्राज्य यांनी या किल्ल्यावर सत्ता गाजवली. प्रत्येक राजवटीने किल्ल्यात काही ना काही बदल केले आणि त्यामुळेच आज हा किल्ला वेगवेगळ्या कालखंडांचा संगम बनला आहे. शांत पण प्रभावी. आज बदामी किल्ला युद्धांचा आवाज ऐकवत नाही, पण तो इतिहासाची साक्ष देतो. सूर्यास्ताच्या वेळी किल्ल्यावर उभं राहून जेव्हा लालसर सूर्य खडकांवर आपला प्रकाश टाकतो, तेव्हा वाटतं इतिहास अजूनही इथे जिवंत आहे. मित्रांनो, बदामी किल्ला म्हणजे एक पर्यटन स्थळ नाही, तर तो दक्षिण भारताच्या वैभवशाली इतिहासाचा आरसा आहे. जर तुम्हाला इतिहास, किल्ले आणि स्थापत्यकला आवडत असेल, तर बदामी किल्ल्याला एकदा तरी नक्की भेट द्या.